नमस्कार. आज आपण अंगाचा घाण वास येणे यावर उपचार बघणार आहोत. अंगाचा किंवा घामाचा वास दूर करण्यासाठी दररोज अँटीबॅक्टेरियल साबणाने अंघोळ करणे, सुती कपडे वापरणे आणि काखेमध्ये तुरटी किंवा बेकिंग सोडा लावणे हे प्रभावी उपाय आहेत. तसेच भरपूर पाणी पिणे, तिखट पदार्थ, मसाले पदार्थ आणि टाळणे आणि शारीरिक स्वच्छता राखणे हे महत्त्वाचे आहे. अंगाचा वास दूर करण्याचे उपाय. तुरटी. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुरटी फिरवा किंवा काखेमध्ये तुरटीचा खडा ओलसर करून लावा. बेकिंग सोडा. थोडा बेकिंग सोडा पाण्यात मिसळून पेस्ट बनवा आणि काखेमध्ये लावा. काही मिनिटांनी धुवून टाका. लिंबाचा रस. काखेतील बॅक्टेरिया मारण्यासाठी लिंबाचा रस लावणे फायदेशीर आहे. निलगिरीचे तेल. अंघोळीच्या पाण्यामध्ये काही थेंब निलगिरीचे तेल टाकण्याने दुर्गंधी दूर होते. ॲपल सायडर व्हिनेगार. पाण्यामध्ये थोडे ॲपल सायडर व्हिनेगार मिसळून ते कापसाच्या बोळाने मदतीने काखेला लावा. जीवनशैलीमध्ये बदल. दररोज अंघोळ. दररोज दिवसातून शक्यतो उन्हाळ्यामध्ये 2दा अंघोळ करा आणि अंडर आर्म्स, मान यासारखे घाम येणारे भाग चांगले स्वच्छ ठेवा. सुती कपडे. हवा खेळती राहतील असे सुती मिश्रित किंवा रेशीम कपडे, सैलसर कपडे वापरा. कपडे नियमित धुणे. रोज नियमितपणे धुतलेले कपडे घाला. घामलेले कपडे, घाण कपडे घालू नका. पाणी पिणे. हायड्रेशनसाठी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. त्यामुळे शरीर डिटॉक्स होईल आणि हायड्रेटेड राहील आणि वास कमी होईल. आहार. जास्त तिखट, कांदा, लसूण असलेले पदार्थ खाणे टाळा. जर घरगुती उपायाने फरक पडत नसेल आणि वास तीव्र स्वरूपात असेल तर आपण त्वचारोग तज्ज्ञाचा सल्ला घेणे खूप फायदेशीर ठरेल. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.